पिटिशन दाखल केली. धाराशिव जिल्हा परिषदेच्या ईड गटातील नवनिर्वाचित झेडपी सदस्या सौ शुभांगी सुनील देशमुख आणि पोखरूड पंचायत समिती गणातील सौ प्रियंका प्रवीण रणबागुल यांच्या विरुद्ध मी भूम जिल्हा सत्र न्यायालयामध्ये इलेक्शन पिटिशन दाखल केलेलं आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे या दोन्ही सदस्यांनी भ्रष्ट हेतूने निवडणूक लढवली आहे आणि जिंकल्याचा प्रयत्न केलेला आहे. मुख्य कारण म्हणजे शुभांगी देशमुख यांचे पती सुनील देशमुख यांचे नावे याच जिल्हा परिषदेला सुमारे 1.5 कोटीचं ठेकेदारीचा परवाना, नोंदणीकृत अधिकृत परवाना आहे. आजही तो त्यांच्या हातावर अनेक कामे आहेत आणि अशी स्थिती असताना देखील त्यांनी निवडणूक लढवली आहे. हे लाभाचं पद आहे. दुसरं मुख्य कारण म्हणजे त्यांच्या नामनिर्देशन पत्रामध्ये अनेक रकाने हे ब्लँक आहेत. शिवाय एकूण उत्पन्नासारखे रकाने ब्लँक असताना ह्या शुभांगी देशमुख यांचे पती यांचे ठेकेदारीचे लायसन असताना, त्याचबरोबर खडी मशीन स्टोन क्रशर असताना, म्हणजेच इतर व्यवसाय असताना हे देखील लपविले आहेत. आणि हे थोडक्यात इन्कम टॅक्स रिटर्न हे सुद्धा मुद्दे लपविले आहेत. शिवाय त्यांनी 2021ला ईड ग्रामपंचायतची निवडणूक लढवलेली आहे, अर्थात त्या ग्रामपंचायतच्या सदस्या होत्या. तरी देखील त्या प्रतिज्ञापत्रामध्ये, नामनिर्देशन पत्राच्या प्रतिज्ञापत्रामध्ये तो सुद्धा मुद्दा लपविलेला आहे. एकूणच त्यावेळेची संपत्ती त्यामध्ये दाखविणं गरजेचं होतं किंवा दाखवलेली संपत्ती या नामनिर्देशन अर्जामध्ये उल्लेख करणं गरजेचं होतं. ती सुद्धा केलेली नाही. हाच मुद्दा सुद्धा प्रियंका रणबागुल यांच्या बाबतीमध्ये आहे. शिवाय त्यांनी सुद्धा या ठिकाणी भ्रष्ट हेतूने निवडणूक लढवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ज्योतिबाचीवाडी गावामध्ये शासकीय जागेमध्ये, सार्वजनिक जागेमध्ये कुठल्याही नागरिकांच्या सुरक्षतेचं या ठिकाणी काळजी न घेता त्या भव्य असा 25 लाखाचा सभागृह या ठिकाणी अवैधरित्या उभारण्याचं काम आचारसंहिता काळामध्ये त्यांनी सुरू केलेलं आहे आणि आजही चालू आहे. एकूणच हे प्रमुख मुख्य कारणाच्या अनुषंगानं मी माननीय जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्यांच्या विरुद्ध इलेक्शन पिटिशन अपात्र करण्यासाठी जाहीर केलेलं आहे. शिवाय या विरुद्ध उद्याच्या 13 तारखेला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची जी निवड होऊ घातलेली आहे, त्या अनुषंगानं सुद्धा स्थगिती मागणी केलेली आहे. त्या अनुषंगानं मला वाटतं आजच तारीख होती, परंतु समोरच्या पार्टीनं अर्थात उमेदवारांनी सदस्यांनी उद्याची तारीख मागून घेतलेली आहे. उद्याच त्याची तारीख ठेवलेली आहे. शेवटी न्यायालयामध्ये जे होईल ते होईल, परंतु आम्ही अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या अनुषंगानं स्टे मागितलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.